तुला राशी किंवा लग्न असणाऱ्यांनो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तुमच्या येणाऱ्या सुमारे 110 दिवसांबद्दल. म्हणजेच 10 फेब्रुवारी 2026 ते 30 मे 2026 या अतिशय खास आणि जीवन बदलणाऱ्या कालखंडाबद्दल. मित्रांनो, हा काही साधा काळ नाही. हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा, तुमची विचारसरणी, तुमची महत्त्वाकांक्षा, तुमचे नाते, तुमचे करिअर आणि तुमची आर्थिक स्थिती हे सर्व एका नव्या दिशेने वळू शकते. कदाचित तुम्ही उंच शिखरांना गवसणी घालाल किंवा काही आव्हानांतून जाऊन अधिक मजबूत बनून बाहेर पडाल. म्हणून हे संपूर्ण विश्लेषण अतिशय लक्षपूर्वक ऐका. कारण जर तुम्ही हे अर्धवट सोडले तर कदाचित एक दुर्मिळ संधी तुमच्या हातातून निसटून जाईल. आपल्या पुराणांमध्ये समुद्र मंथनाची कथा येते, जी येथे पूर्णपणे लागू होते. जेव्हा देव आणि असुर अमृतासाठी समुद्राचे मंथन करत होते, तेव्हा शेवटी अमृत कलश बाहेर आला. त्यावेळी राहूने छल कपट करून अमृत प्राशन केले. त्याला पूर्णपणे माहीत होते की भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र त्याचे शिर धडापासून वेगळे करेल. मृत्यू निश्चित होता, तरीही त्याच्या आत तो अदम्य उत्साह, ते वेड होते की मला अमृत मिळवायचेच आहे, परिणाम काहीही असो. आणि शेवटी काय झाले? सुदर्शन चक्राने राहूचे शिर छाटले. पण शिर छाटल्यानंतरही राहू अमर झाला, कारण अमृत त्याच्या गळापर्यंत पोहोचले होते. आजही राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राला ग्रहण लावतात. ज्योतिषाची दृष्टीने पाहिले तर हाच राहू 25 जानेवारी 2026च्या सकाळी सुमारे 7 वाजता शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या पादात प्रवेश करत आहे. राहू सध्या कुंभ राशीत गोचर करत आहेत, जी तुला राशी किंवा लग्न असणाऱ्यांसाठी 5वा भाव मानली जाते. 5वा भाव सर्जन, रचनात्मकता, प्रेम, रोमांस, संतती, बुद्धी, शिक्षण, प्रज्ञा, जोखीम घेण्याची क्षमता, स्पेक्युलेशन, शेअर मार्केट आणि लपलेल्या टॅलेंटचा भाव असतो. हे तुमच्या कुंडलीचे स्वतःचे वैयक्तिक समुद्रमंथन आहे. राहू कुंभ राशीत आहे, ज्याचा स्वामी शनिदेव आहेत. 25 जानेवारीला शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या पादात प्रवेश करताच राहूवर शनिदेवांचा पूर्ण प्रभाव राहील. कारण शनिदेव संपूर्ण 2026 मीन राशीत, तुमच्या 6व्या भावात, म्हणजे शत्रू, रोग, ऋण, सेवा, रोजगार आणि आरोग्याच्या घरात स्थित आहेत. शनी राहूला सांगत आहेत, जा, कोणतीही अडथळा नाही, मी तुला पूर्ण मोकळीक देत आहे. गेल्या 18 वर्षात असा संयोग निर्माण झाला नव्हता. राहू या काळात पूर्णपणे बंधनमुक्त आहे. याशिवाय राहू युवावस्थेत म्हणजे कुमारावस्थेत आहे. याचा अर्थ संपूर्ण ताकद, सातत्यपूर्ण गती, थकवा न जाणवणे आणि 100% परिणाम देणे, तो चांगला असो वा आव्हानात्मक. सर्वात खास गोष्ट म्हणजे राहू वर्गोत्तम स्थितीत आहे. म्हणजे कुंभ राशीत सुमारे 16 ते 17 अंशांवर नवांशही कुंभच बनत आहे. वर्गोत्तम राहू गुप्त मार्गांनी यश, लपलेल्या टॅलेंटला बाहेर आणणे आणि अचानक मोठ्या लाभांचे योग निर्माण करतो. मित्रांनो, मागील काही महिन्यात नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान मीन राशीच्या प्रभावामुळे तुमच्यात थोडासा आळस, थकवा, जाऊ द्या असा दृष्टिकोन मनात चालू असावा. जे होईल ते पाहू अशी भावना राहिली असेल. रोज उठायची इच्छा होत नसेल, काम पुढे ढकलत असाल. पण 25 जानेवारी 2026च्या सकाळी जसेच राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या पादात येईल, तुमच्या हात एक वेगळीच आग, एक ज्वाला जागी होईल. तुम्ही अचानक आक्रमक, महत्त्वाकांक्षी, फोकस्ड आणि प्लॅनर बनाल. मेंदू 24 तास चालू राहील. रात्री झोप येणे कठीण होईल, कारण विचारांची गर्दी लागलेली राहील. तुम्ही सतत नवनवीन आयडिया, प्रोजेक्ट्स, बिझनेस प्लॅन किंवा करिअर मूव्ह यावर विचार करत राहाल. वरून तुम्ही शांत आणि सामान्य दिसाल, पण आत एक ज्वालामुखी उकळत राहील. लोक तुम्हाला पाहून विचार करतील की हा इतका गप्प का झाला आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या पुढील मोठ्या चालची रणनीती आखत असाल. आरोग्याबाबत बोलायचे तर मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत राहाल. जुनी टेन्शन, तणाव, चिंता किंवा मानसिक ओझे तुम्ही सहज झेलू शकाल. पण शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्य कुंभ राशीत म्हणजे तुमच्या 5व्या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे सूर्य कमजोर होऊ शकतो. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळही कुंभ राशीत प्रवेश करून राहूसोबत युती करेल, ज्याला अंगारक दोष म्हणतात. ही युती सुमारे 2 एप्रिल 2026 पर्यंत राहील. या काळात पोटाशी संबंधित समस्या जसे गॅस्ट्रिक, ब्लोटिंग, ॲसिडिटी, अचानक तीव्र पोटदुखी, इम्युनिटी कमजोर होणे, डोकेदुखी, अपघाताची झळ किंवा किरकोळ दुखापतीचे योग तयार होऊ शकतात. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आहारावर लक्ष ठेवा. तळलेले भाजलेले कमी खा, पाणी अधिक प्या.
मात्र शनी 6व्या भावात संरक्षण कवच देत आहेत. त्यामुळे जर तुम्ही निष्काळजीपणा केला नाही तर मोठ्या नुकसानीपासून वाचाल. आर्थिक स्थिती दोनधारी तलवारीसारखी आहे. राहू 5व्या घरात असल्यामुळे अचानक धनप्राप्तीचे प्रबळ योग आहेत. कदाचित एखादी जुनी गुंतवणूक जी तुम्ही विसरून गेलात ती अचानक नफा देईल. शेअर मार्केटमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो. शेअर ट्रेडिंग, सट्टेबाजी किंवा लॉटरीत लाभ होऊ शकतो. किंवा मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून अडकलेला पैसा सुटू शकतो. पण केतू सिंह राशीत म्हणजे तुमच्या 11व्या भावात आहे आणि राहूची 7वी दृष्टी 11व्या भावावर पडत आहे. त्यामुळे पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने खर्चही होऊ शकतो. पैसा शिक्षणावर, मुलांच्या शिक्षणावर, रचनात्मक प्रोजेक्ट्सवर किंवा ऐशारामात उडू शकतो. कडक सल्ला आहे की जसा पैसा हातात येईल तसा तो त्वरित FD, गोल्ड, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीत लॉक करून ठेवा. बँक अकाउंटमध्ये जास्त लिक्विड कॅश ठेवू नका. नेटवर्क आणि मित्रांमध्ये बोलचालीदरम्यान तणाव किंवा कटुवाणीमुळे वाद होऊ शकतात, म्हणून प्रत्येक गोष्ट बोलण्याआधी दोनदा विचार करा. करिअरच्या दृष्टीने पाहिले तर या संपूर्ण कालावधीला 2 मुख्य फेजमध्ये विभागता येईल. पहिला फेज 25 जानेवारीपासून 28-29 मार्च 2026 पर्यंत, जेव्हा राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या पादात आहे. हा फेज रिसर्च, बॅकएंड वर्क, खोल विचार, प्लॅनिंग आणि एकाग्रतेच्या कामांसाठी सुवर्ण काळ आहे. जर तुम्ही विद्यार्थी, वैज्ञानिक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, रिसर्चर, ॲनलिस्ट किंवा कोणत्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर हा तुमचा गोल्डन टाईम आहे. फेब्रुवारीमध्ये 4थ्या घरात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांचा चतुर्ग्रही योग बनेल आणि मंगळ महाउच्चाचा प्रभाव राहील. नोकरी, इंटरव्ह्यू, प्रमोशन किंवा नवीन नोकरीसाठी 13 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यानचा काळ सर्वात अनुकूल आहे. यशाचा दर खूपच उच्च राहील. बिझनेससाठी नवीन स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग किंवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. दुसरा फेज 29 मार्चपासून 30 मे 2026 पर्यंत राहील, जेव्हा राहू शतभिषा नक्षत्राच्या 2ऱ्या पादात जाईल आणि नवांश मकर बनेल. आत्तापर्यंत शांतपणे केलेली मेहनत आता समोर येईल. अडकलेले बिझनेस डील्स फायनल होतील. पार्टनर्स पूर्ण सपोर्ट देतील. ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होईल. बॉस तुमचे म्हणणे मानतील. परदेशी व्यापार, एक्सपोर्ट इम्पोर्ट, IT, सॉफ्टवेअर, मेडिकल, फार्मसी, रिअल इस्टेट आणि सोशल मीडियाशी संबंधित लोकांसाठी हा मोठा ब्रेकथ्रू आणि झेप घेण्याचा काळ आहे. नातेसंबंध आणि लव्ह लाईफमध्ये फेब्रुवारी हा सर्वात रोमांचक पण तितकाच ड्रॅमॅटिक महिना ठरेल. 4थ्या घरात मंगळ आणि शुक्र यांचा संगम सिंगल्ससाठी नवीन आकर्षण, रोमांस आणि नवे नाते देऊ शकतो. पण कपल्समध्ये इगो क्लॅश, वाद, तणाव आणि गैरसमज वाढू शकतात. सर्वात महत्त्वाची तारीख 23 फेब्रुवारी 2026 आहे. त्या दिवशी मंगळ 5व्या घरात राहूसोबत येऊन अंगारक दोष तयार करेल. यामुळे पती-पत्नींमध्ये मोठे वाद, घटस्फोट किंवा विभक्त होण्याची धमकी, स्कॅन्डल, लपलेले अफेअर्स उघडकीस येण्याचा धोका किंवा अपघाताचे योग तयार होऊ शकतात. वाहन चालवताना अजिबात निष्काळजीपणा करू नका. वेग कमी ठेवा. हेल्मेट आणि सीट बेल्ट नक्की वापरा. तंत्रज्ञानाशी संबंधित जुने मेसेजेस, चॅट्स, ईमेल्स किंवा फोटो लीक होण्याचा धोका आहे, म्हणून सर्व पासवर्ड्स स्ट्रॉंग ठेवा आणि प्रायव्हसी सेटिंग्स तपासा. घरातील स्त्रिया, माता आणि बहिणींसाठी हा काळ सर्वाधिक प्रभाव टाकणारा आहे, कारण तुला राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तुम्ही घराची भावनिक पायाभूत रचना आहात. मुलांशी किंवा सासरच्या बाजूशी गैरसमज, वाद किंवा भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. राहू धुसरता निर्माण करतो, त्यामुळे स्पष्टीकरण देण्याचा किंवा जास्त समजावण्याचा प्रयत्न करू नका. शांत रहा. मे नंतर परिस्थिती आपोआप सुधारेल. स्वयंपाकघरात विशेष काळजी घ्या. विशेषतः 23 फेब्रुवारी नंतर गॅस सिलेंडर तपासा. चाकू किंवा गरम तेल वापरताना लक्ष विचलित होऊ देऊ नका, कारण भाजणे किंवा कापले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. मात्र राहू तुमचा लपलेला टॅलेंट जसे कुकिंग, रायटिंग, पेंटिंग, टॅरो रीडिंग किंवा स्टॉक मार्केटची समज बाहेर आणण्यात मदत करेल. घर बसल्या वर्क फ्रॉम होम किंवा साईड इन्कम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. मन वारंवार एकांत मागेल, म्हणून धार्मिक यात्रा प्लॅन करा किंवा रोज 15 ते 20 मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा योग करा. समस्या असेल तर उपायही आहे. राहू शांत करण्यासाठी दररोज संध्याकाळी चंदन किंवा गुग्गुळाची धूप लावा, ज्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी पसरते. ओम रावये नमः मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. केतू शांत करण्यासाठी संध्याकाळी तुळशीजवळ किंवा मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि घराचा दक्षिण-पश्चिम कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा.
23 फेब्रुवारीनंतर अंगारक दोष शांतीसाठी रोज सकाळी हनुमान चालिसा वाचा आणि मंगळवारी एखाद्या गरीब किंवा ब्राह्मणाला गोड अन्न द्या. तुला राशी वायुतत्वाची आहे, म्हणून घरातील पंखा, एसी किंवा कोणतेही एअर लिकेज त्वरित दुरुस्त करून घ्या. मित्रांनो, 2026चा हा सुरुवातीचा काळ रोलर कोस्टर राईडसारखा असेल. कधी वर, कधी खाली, कधी भीतीदायक, कधी रोमांचक. पण घाबरायची अजिबात गरज नाही. शनिदेव 6व्या भावात न्यायाधीशासारखे सर्व पाहत आहेत. जर तुमची नियत स्वच्छ असेल, मेहनत सुरू असेल, सावधगिरी बाळगत असाल आणि उपाय करत असाल, तर 5व्या घरातील हा राहू तुम्हाला नुकसान नाही तर ती यश, ओळख, धन आणि उपलब्धी देईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. धूसरता दूर होईल, सूर्य उगवेल आणि तुम्ही नव्या उंचीवर पोहोचाल. फक्त सातत्य ठेवा, थांबू नका, हारू नका. हे सविस्तर 10 मिनिटांचे विश्लेषण तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या तुला राशीच्या कबीरवांची आणि मित्रांची शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा, पॉझिटिव्ह रहा आणि यशाच्या नव्या शिखरांना स्पर्श करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. हर हर महादेव.